सो हे गाईस, आज आहे माझा 12 मिनी ब्लॉग. तर आज चाललो आम्ही फिरायला कारंजा जेटीवर. तो चलिए शुरू करते हैं. बसलेलो गाडीच्या दौऱ्याने भैयाला जरा गुवान पाय पडला, लाजा लागला. ये भगवान क्या जुलुम है. फायनली पोचलो मग आता आम्ही कारंजा जेटीला. तर इकडं बघला सगळ्या वाड्या होत्या. जसं नारळी पौर्णिमा सण होईल तसं सगळ्या वाड्या निघतील, कोळी लोक निघतील आपलं मासेमारीला. तवऱ्या बघता होतो एक कोळी लोक इकडे मच्छी विक्रेती करत होती. सगळी लोक मच्छी घ्यायला आलती. बघू शकता माझ्या कारंजा जेटीवर गेला तर व्हिडिओ काढत होत्या पोरी. अरे देवा, ये गडबड है बाबा. तवऱ्या मना एक कोळी लोक दिसली डोली शिवतानी. या अशा सगळ्या एक सोबत बोटी बघून तर मला लईच बरा वाटला. एकच नंबर दिसत होता सगळ्या बोटी. एकदम सुकून प्लेस असं मला वाटलं. कारंजा जेटी एकदम भारी. तेवढा मी व्हिडिओ करत होतो कारंजा जेटीवर. तर मस्तच व्ह्यू दिसत होता भारी. सगळ्या बोटी आपल्या लाईनिंग लागल्या आणि ते बोट बघा कशी जवळ येतं. सगळ्या बोटी लाईनिंग लागल्या. जसं नारळी पौर्णिमा सण होईल तसं सगळ्या मला तर या जेटीवरच बरा वाटला. मग खाल्लं मंचुरियन गरम गरम मस्तपैकी. तवऱ्याने या ब्रिजवरशी बघत होतो ना, मस्त व्ह्यू दिसत होता. गेलो उरणच्या बाजारात तर मम्मी बोलतं मला साड्या घ्यायच्या बाजारांची. मग तवऱ्या पोचलो आपल्या बेलापूरला. तर नवी मुंबई महानगरपालिकेची थोडीशी व्हिडिओ शूटिंग केली. तवऱ्यानं आपल्या या बेलापूरच्या सिग्नल होतं पक्कीच ट्रॉफिक लागलेली. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक फॉलो शेअर करायला विसरू नका. ओके बाय.